भाऊ, निंजा कार्ट जे कळमचं मॉल आहे, जे शेतकऱ्यांचा उत्पादित भाजीपाला थेट शेतकरी ते ग्राहक खरेदी करून ते मुंबई, गुजरात अशा बाहेरच्या राज्यामध्ये आणि इतर ठिकाणी शहरामध्ये पाठवत असतं. शेतकऱ्यांचा माल इथे डायरेक्ट खरेदी केला जातो, त्यांना योग्य बाजारभाव आणि ताबडतोब पेमेंट दिलं जातं. परंतु ग्रेडिंग करतात जे काही या ठिकाणी कामगार महिला आणि पुरुष आहेत, हे लोक छोट्या मोठ्या गरीब घरातील लोक आहेत. हे लोक या ठिकाणी येतात, कॉन्ट्रॅक्टमध्ये का होईना पण काम करतात आणि त्यांना त्यांचे काय महिन्याच्या महिन्याला पगार होत असतो. परंतु काल जो प्रकार घडलेला आहे, कळंब येथील निंजा कुकडी वसाहत जी आहे तिथे निंजा कार्ट हा जो फूड उत्पादित मालाचा सप्लायर आहे, मॉल आहे थोडक्यात, तर त्यांनी जवळजवळ 2 महिन्याचं जे पेमेंट आहे, जवळजवळ 51-52 लोकांचं हे जे कामगारांचं पेमेंट आहे ते थकवलेलं आहे. त्या संदर्भात आपण आज येथे निंजा कार्डचं जे दुसरा CC आहे इथे, थोडक्यात ही जी दुसरी शाखा आहे नारायणगावची, येथे आला, कंपनीच्या अधिकाऱ्याला जाब विचारला. काय सांगाल, काय म्हणणं झालं, काय बोलले? नमस्ते सर्वांना, जय शिवराय. जसं तुम्ही आता विचारलं तसं नारायणगाव आणि परिसरात जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, हा शेतीप्रधान तालुका आहे. तिथं अनेक खाजगी कंपन्यांचे मॉल इथं तयार झाले, अनेक खाजगी कंपन्यांचे मॉल इथं काम करतात. परंतु हे काम करत असताना तर आपल्या शेतमालाला भाव द्यावा, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावे म्हणून ठीक आहे, आमचं पण त्या ठिकाणी पाठबळ असतं. परंतु अशा मॉलमध्ये जर कंपन्यांचे जर पगार थकवले जात असेल तर हे फार चुकीचं आहे. कारण हे जे मोलमजुरी करणारे ज्या महिला भगिनी असतात, हातावर ज्यांचं पोट आहे, ते इथे येऊन काम करतात ना. आज मला एक सांगा, कळमला जरी मॉल असला, आंबेगाव तालुक्यात हा मॉल आहे, तिथल्या सगळ्या कामगारांचे त्यांनी पगार थकवले, जवळ 3 ते 4 महिन्याचे पगार थकवले, 4 ते 5 लाख रुपयेपेक्षा जास्त त्या ठिकाणी त्यांचे पगार थकवले. आणि आज त्या महिला, आज कामगार दिन आहे, आज महाराष्ट्र दिन आहे, आणि आज त्या महिला मजूर त्या ठिकाणी तिथं मॉलच्या बाहेर बसून आहेत. आज तो मॉल पण बंद करून टाकला त्यांनी. कळमला जरी मॉल बंद असला, परंतु त्या कंपनीचा नारायणगावला या ठिकाणी मॉल चालू आहे. मग त्यांचं काम थांबलं का? काम तर सुरू आहे ना. मग काम जर सुरू असेल, तुम्ही मजूर लोकांचे पैसे का थकवता? मी त्यांचे मॅनेजर आहे जगन, त्यांना तोच जाब विचारला की एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमचे जे व्हेंडर आहेत हे मुंबई सगळे कुठले बाहेरचे व्हेंडर यांनी जे ठेवलेत, थोडा त्याच्यावर माझा आक्षेप आहे. तुम्हाला जर व्हेंडर द्यायचे असेल, तालुक्यातले कुठं व्हेंडर द्या ना तुम्ही, आंबेगाव तालुक्यात द्या, जुन्नर तालुक्यात द्या, जेणेकरून आम्हाला तिथं अशा ज्यावेळेस काही अडचणी निर्माण होतात त्यावेळेस आमच्यासारखा त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्ते किंवा शेतमजूर त्या ठिकाणी जाऊ शकतात ना, त्या व्हेंडरला जाब विचारायला. ते व्हेंडरच्या घरी जाऊन बसू शकतो आम्ही, जर असं काय कुठली घटना घडली. परंतु आज मुंबईला ते व्हेंडर आहे, तो पण त्या ठिकाणी खोटं बोलतोय, तो नाव पण खोटं सांगतोय. आमची लोक जाणार कुठं? म्हणून ते जगन जे कोण आहे त्यांना आम्ही सांगितलंय की तुम्ही जर आज त्यांचं पेमेंट रिलीज केलं नाही तर नारायणगावचा आम्ही हा मॉल बंद पाडू. त्याचं कारण असं साहेब की एवढ्या जर मोलमजुरी करणाऱ्या ज्या महिला असतील, आज त्यांचा हातावर सपोर्ट आहे, आज खरं तर